जीएसटी कोण भरतो रोज? तुम्ही रोज जीएसटी भरता, तुम्ही पगार देता, मालक तुम्ही आहात तर ते आहेत. या देशाची ओळख प्रजासत्ताक देश म्हणून आहे तर प्रशासन सत्ताक म्हणून देश आहे. घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे, जर नागरिक सरकारी अधिकाऱ्याच्या कचेरीत आले तर सरकारी अधिकारी उठून उभं राहिलं पाहिजे, नागरिकांना हात जोडून विचारलं पाहिजे तुमचं काय काम म्हणून, आणि त्यांचं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आमच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे. हे अधिकाऱ्यांची कर्तव्य सांगितलेली आहे. परंतु वस्तुस्थिती काय, प्रत्यक्षात काय करतं, नागरिक भिनभिन बिस्कट सरकारी अधिकाऱ्याच्या टेबला पैसे जातो आणि तो अधिकारी पूर्वीच खाली डोक्यावर बसलेला असतो आणि तो कधी लहरीत तसा वागतो आणि नागरिकांचा अपमान करतो, नागरिकांची कामं करतो किंवा करत नाही. हे काय घडतं? हे तुमच्यामुळे घडतं. तुम्ही कुठेतरी तुमचा स्वाभिमान जपत नाही म्हणून घडतं, तुम्ही स्वतः विसरला म्हणून घडतं. तुम्ही या देशाचे मालक आहात. तुमच्या एका मतावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. हे लक्षात ठेवा, तुमच्या मताला फार मोठी किंमत आहे. आणि या ठिकाणी एका शून्य बिल्डरला पैसे कमवायचे म्हणून मंदिर तोडायला निघाले. 50 वर्षापूर्वीचे मंदिर तोडायला निघाले. बिल्डरनी गेम काय केलेली आहे, 8 एकरची जमीन त्यांनी मोकळी करून घेतलेली आहे. परंतु त्यांनी अजूनही त्या ठिकाणी बांधकाम केलेलं नाही, होत नाही. कुठलाही प्लॅन मंजूर केला नाही, म्हणजे प्लॅन मंजूर करायचाच नाही. प्लॅन मध्ये आपल्याला काय पाहिजे ते आपल्या लोकांच्या पुढे आणायचंच नाही. आधी मंदिर हटवायची, मंदिर हटवताना विकासाची भाषा लावायची. दुसरी काय करते, खराब असतात, लिफ्ट बंद पडलेली असते, लोक हैराण झालेले असतात आणि फक्त पुढचे जे कमर्शियल बिल्डिंग असतात ते चमचमते असतात. अशा प्रकारे सामान्य नागरिकांना उपेक्षेच्या खाईत टाकून देऊन बिल्डर पैसे कमवतो, नोकरशाहीची संगनमत करतो, राजकारण्यांची संगनमत करतो. हे बरोबर नाहीये. 5 नोव्हेंबर 2011 चा एक जी आर आहे. लोकमान्यता असेल त्याला, त्या ठिकाणी लोकभावना जुडलेले असतील तर ते मंदिर नियमित करावं, त्या मंदिरावर कारवाई करू नये असं 5 नोव्हेंबर 2011 या जी आर मध्ये म्हणलेलं आहे. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसेल, ट्रॅफिकचा मुद्दा नसेल तर ते मंदिर नियमित होऊ शकतं. असं असून 2009 साली हायकोर्टाने हा आदेश दिलेला आहे आणि 2011 साली जी आर निघालेला आहे. आणि असं 2009च्या हायकोर्टाच्या आदेशामध्ये म्हणलेलं आहे की 2009 पूर्वीचं मंदिर असेल तर त्याला संरक्षण दिलं पाहिजे जर लोकांच्या भावना जुळल्या असतील तर. असं असून सुद्धा या मंदिराच्या करता महानगरपालिकेने कोणतीही नियमितीकरणाची कारवाई केलेली नाहीये. हा चुकीचा उद्योग महानगरपालिकेने का केला असं विचारलं पाहिजे. मंदिराच्या बाबतीत पण असं असते की नाही हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे पुणे शहरामध्ये अशा 12 मशिदी आहेत की ज्या मशिदी तोडा म्हणून महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. अनेक मशिदीच्या बाबतीत निर्णय झाले परंतु एक काही निर्णय दिलाय काही सुद्धा पडलेला नाही. हा भेदभाव या ठिकाणी चालू आहे आणि हा भेदभाव तुला मान्य आहे का, हा योग्य वाटतो का? आणि तुमच्या हातात एक फार मोठी अधिकार आहे. मी या ठिकाणी जे मंदिराचे जे प्रशासक आहेत किंवा मंदिराचे जे सगळी कमिटीचे लोक आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी सर्व नागरिकांचे फोन नंबरची यादी ठेवावी जवळ. रात्री 12 वाजता बोलावा तुम्ही ताबडतोब तुम्ही या मंदिराच्या
मुलांनी येताना पिशवी दगड आणली पाहिजे. ते दगडाला आपण दगड म्हणत नाही, ते आमचं संरक्षणाचं शस्त्र आहे. जर या ठिकाणी या मंदिराकडे आपल्या नजरेने पाहिला एखादा बुलडोजर आला तर त्याला त्या दगडाचा प्रसाद दिलाच पाहिजे. एखादा दुष्ट असेल, पापी असेल, अत्याचारी असेल, धर्मद्रोही असेल, देशद्रोही असेल तर त्याला मारून टाकलं ही दुर्गा मातेची पूजा असते. शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन भवानी मंदिराने सांगितलं होतं की तू निर्धास्तपणे निर्भयपणे आपल्या कामाला सामोरा जा आणि मी माझा तुला आशीर्वाद आहे, तुझे आपलं काम होईल. आणि भवानी मातेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी आपल्या घराला फाडून टाकले. का? त्यांनी तुळजापूरचं भवानी मातेचं मंदिर तोडलं म्हणून तिथं जो कोणी येईल बुलडोजर घेऊन येईल, आपल्या पेननी सही करून नोटीस घेऊन येईल, जो मंदिर विरोधी असेल तो आपल्या घराच्या अवलादाचं समजलं पाहिजे. तुम्ही सगळेजण शिवाजीची अवलाद आहात का नाही? शिवाजीच्या अवलादाने आपल्या घराच्या अवलादाची कसं बघायला पाहिजे? काय व्हायचं ते होऊ दे, मंदिर वाचलं पाहिजे. मंदिराची सुरक्षा महत्वाची आहे. जेल मध्ये जावं लागलं तरी भवानी माता बघून घेईल कसं आपल्याला सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. 19 वेळा मी तुरुंगात गेलो. प्रत्येक वेळेला वक्तव्य यायचं की विलीन एकोणीला जामीन मिळणं आवड आहे आणि त्याच दिवशी जामीन व्हायचा. कारण पोलीस आपल्या निम्मे लोक फार सज्जन आणि चांगले आणि प्रामाणिक आहेत. आणि ते पोलीस खात्यातले लोक त्यांचे अंतर्गत आपल्याला मदत असते, त्यांची एक प्रायव्हेट इकोसिस्टम असते. आणि मला प्रत्येक वेळेचा अनुभव आहे की त्या पोलिसांच्या रिपोर्ट मध्ये अशी काहीतरी लेख मारली असायची त्याचा उपयोग आपला वकील करायचा आणि आमचा जामीन मंजूर व्हायचा. तर लक्षात ठेवा, ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है. पण पोलीस कधी मदत करतील जर तुम्ही तुमच्या मंदिराची ताकद दाखवली तर, हिंमत दाखवली तर. जेव्हा गुजरात मध्ये हिंदू पेटले आणि तिथे सगळे अफजल खान आडवे झाले तेव्हा पोलिसांनी एफआयआर नोंदवले नाही आणि हिंदूंना मदत केली आणि म्हणून मोदी पंतप्रधान झाले. जे हिंदुत्वाच्या विरोधी असलेले सत्ताधारी राजकारणी त्यांना या आंदोलनात इशारा देण्याचं काम करा की जर तुम्ही बंगाल यांचा विरोध केला तर तुमचं राजकारण कधी यशस्वी होणार नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, तुमच्या पक्षाला आपला विरोध नाहीये. पण तुम्ही या मंदिराच्या संरक्षणासाठी आम्हाला सहकार्य दिलं पाहिजे आणि हिंदू म्हणून तुमचं कर्तव्य बजावलं पाहिजे. मित्रांनो, बोलण्यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत, पण बिल्डर लबाडे आणि राजकारणी लोक जाणून बुजून डोळे बंद करून बसले राजकारणी लोकांना जागा करण्यासाठी आणि लोकशाहीची मस्ती उतरवण्यासाठी. तुमची एकीची वचनमूठ महत्वाची आहे. या भगवान शंकराच्या समोर मनाशी ठाम निर्णय घ्या, ठाम निश्चय करा की माझं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य जर कोणतं असेल तर सोमेश्वर मंदिर आणि वज्रेश्वरी मंदिर हे वाचवणं हे माझं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तरी चालेल, परंतु मंदिरांचं संरक्षण झालं तर हिंदू धर्माचा स्वाभिमान टिकेल आणि हिंदू धर्माचा स्वाभिमान टिकला तरच तुम्हाला सगळ्यांचं भवितव्य आहे. हे लक्षात ठेवा. आळंदी रोड आहे, इथून पारखी जाणार आहे आणि हरमखोर बिल्डर म्हणतो पब काढा, मध्यालय काढा,
विरोध करणारे फक्त कमी आहात. राजकारणी लोकांनी झोपेचं स्वर घेतलं असेल तर तुमचा जय श्रीरामचा आवाज एवढा मोठा झाला पाहिजे. राजकारणी लोकांनी झोप खातन उतरली पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे, आज जी जागृती दाखवली ती वाढली पाहिजे. इथल्या प्रत्येक व्यक्तीने भगवान शंकराचं भक्त म्हणून इथे जे अन्याय घडतंय त्या लोकांना सांगितलं पाहिजे. वज्रेश्वरीचं मंदिर 100 वर्ष पूर्वीचं आहे आणि त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक चमत्कार घडलेले आहेत. त्या ठिकाणी असलेली मारुतीची मूर्ती 150 वर्षांपूर्वीची आहे. पुरातत्व खात्याचा कायदा असं म्हणतो की जर 110 वर्षापूर्वीचं मंदिर असेल तर त्या मंदिराचं संरक्षण झालं पाहिजे. जो 5 नोव्हेंबर 2011 जी आहे जसं या मंदिराच्या बाबतीत लागू पडतो त्या मंदिराच्या बाबतीत तो लागू पडतो. या वज्रेश्वरी मंदिराच्या दर्शनाला पिंपरीचे लोक येतात, कर्नाटक मध्ये लोक येतात, उत्तराखंड मध्ये लोक येतात. इकडे जागृत स्थान आहे आणि त्या ठिकाणचं मर्याद मातेचं मंदिर बिल्डरनी एका शंकर जाधव नावाच्या समाजकंटकाला पैसे देऊन मध्यरात्री 8 दिवसापूर्वी तोडलं. परंतु आमचा निर्णय आहे की त्या ठिकाणी पुढच्या काही दिवसांमध्ये मर्याद मातेचं मंदिर पुन्हा उभं करू. मंदिरासाठी मानवी भिंत उभी करू आणि मानवी भिंतीच्या संरक्षणात बांधकाम करू. पोलीस येऊ दे, सरकारी अधिकारी येऊ दे, कोणी आमच्याशी मनगटशाही करू शकणार नाही. अशी मनगटाची भाषा आम्ही त्याला शिकू. परंतु मंदिर बांधून पूर्ण करू. मंदिर हे हिंदूंचं ऊर्जा केंद्र आहे. मंदिर हे शक्ती केंद्र आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ मंदिरात घेतलेली आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी जगदीश्वराच्या मंदिरात गेले होते आणि आपल्या मृत्यूच्या शेवटच्या प्रसंगी शिवाजी महाराज आपल्या राष्ट्रप्रधान मंडळाला म्हणाले काशीचं मंदिर मुक्त करण्याच्या बाबतीत कसूर करू नका. शिवाजी महाराजांच्या मनात सुद्धा मंदिराचं रक्षण म्हणजे धर्माचं रक्षण हा विचार होता आणि शिवाजी महाराजांनी तुम्हाला दिलेला संदेश आहे. शिवाजी महाराज स्वर्गातनं पाहत असतील माझी पोरं काय करतायत, माझी पोरं मंदिराच्या रक्षणाचं काम व्यवस्थित पार पाडता येत नाही. कोणी असं म्हणे शिवाजी महाराज 1680 मध्ये गेले नाही गेले. ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये हृदयाच्या सिंहासनावर विराजमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज आमच्या हृदयात विराजमान आहे आणि शिवाजी महाराजांचं वय 395 वर्षांचं आहे. जोपर्यंत आमच्या हृदयात शिवाजी महाराज आहे तोपर्यंत या मंदिराला कोणी हात लावू शकत नाही. काय ठरलं का? सीमेवर मोदी साहेबांनी ऑपरेशन सिंदूर केलं, अतिरेक्यांच्या विरुद्ध ऑपरेशन महादेव केलं. आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करतो, आवाहन करतो, प्रार्थना करतो की तुम्ही सुद्धा बिल्डरच्या विरुद्ध ऑपरेशन महादेव करा. ऑपरेशन सिंदूर सुद्धा करू शकतात. जर मंदिराच्या वाटेला गेले तर काळजी सडकली जातील हे कळलं पाहिजे. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. एवढे हिंदू जर एकत्र आले ना, या माता भगिनी जर इथे उभ्या राहिल्या ना घरातलं लाटणं घेऊन कोणाकडे हिंमत नाही मंदिराला हात लावायची. इथं कोरेगाव पार्क मध्ये
होते, आमच्याकडे फक्त 25 महिला होत्या आणि 25 लहान मुलं होती आणि 50 जणांनी दगडफेक करून जेसीबी फोन लावला. काँग्रेसच्या राज्यात आम्ही हा नाव रद्द करायला लावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक मंत्र शिकवलेला आहे, संघटन में शक्ती है. जर इथल्या सगळ्या लोकांनी ठरवलं आमचा एकच विचार, मंदिर रक्षण म्हणजेच धर्म रक्षण. आणि मंदिर रक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा, म्हणजे सोमेश्वराची पूजा, म्हणजे भगवान अग्रसेन महाराजांची पूजा. मंदिराचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध होऊया. जय श्रीराम. आपल्यातली जी चेतना, आपल्यातला जो उद्रेक धर्माविषयी जो आहे, जो राहणार आहे, तो कायमच राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी. आपले श्री पंचदेशासन आवाहन आखाडा उज्जैन चे कार्यवाही श्री योगीजी विश्वनाथगिरी महाराजजी यांचं आगमन झालेलं आहे. ते आपल्या समोर आपले 2 शब्द मांडतील. त्याबद्दल सर्वांनी समस्त हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम. जय श्री महाकाल. दादांनी पोटतिडकीनं एवढं बोलल्यानंतर आणि पूजा ह्या लेवलला नेऊन ठेवल्यानंतर आणि त्यांच्या बोलण्यातले सगळे मुद्दे बघितले तर तसं बघायला गेलं तर आणि सांगायसारखं काही वेगळं राहिलेलं नाही. ही ऊर्जा अशीच आपण टिकवून तुम्ही योगी आदित्यनाथचे प्रतिनिधी आहात. नाही नक्कीच बघा, ज्या पुण्यभूमीमध्ये पुण्यनगरीमध्ये महाराजांनी सोन्याचा नांगर ठेवून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली असं म्हणायला काय हरकत नाही, किंवा जिथं सोन्याचा नांगर फिरला आणि आपल्या रक्ताचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवरनं करून जिथं महाराजांनी बालवयामध्ये ह्या संकल्प करून जिथं सुरुवात केली, तिथं आज महादेवाच्या मंदिरावरती जर काय बिल्डर किंवा सरकार बुलडोजर फिरवणार असतील तर आपण कुठेतरी स्वराज्याचा मूळ गाभा संकल्प आत्मा विसरलोय का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. तुम्ही राहताय तिथनं 3ऱ्या घरापर्यंत जर काय आग पोहोचलेली असेल आणि तरीही अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही म्हणून आपण जर काही शांत बसणार असेल तर आपल्या घरापर्यंत आग पोहोचायला फार वेळ लागणार नाही. आज इथं जर काय मंदिर सुरक्षित नसेल ह्या पुण्यभूमीमध्ये, इथं आपल्या आया बहिणी गाय आणि माय ही सुरक्षित नसेल तर आज समस्त हिंदू धर्माला ग्लानी आली आहे हे सिद्ध होते का नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहात, ज्या पद्धतीनं दादांनी विषय मांडला, ज्या ऊर्जेनं सांगितलं, त्यामध्ये अजूनही आशा आहे की जी छत्रपतींच्या संकल्पातली धगधगती आग अजूनही कुठं ना कुठं तरी जिवंत आहे. ह्याचं हे प्रमाण आहे. हा फक्त विषय एका मंदिराचा नाही. मंदिर हा सनातन धर्माचा आत्मा आहे. जसं शरीरामधनं शक्ती निघून गेल्यानंतर, शिवामधनं शक्ती निघून गेल्यानंतर तिथं फक्त शव शिल्लक राहील, तसं सनातन मधनं मंदिर निघून गेली तर तिथं सनातन मध्ये काही राहणार नाही. धर्माचा आत्मा मंदिर. मंदिर फक्त एक वास्तू नव्हे, ती तर आहेच, पण तो सनातन धर्माचा आत्मा आहे. स्वयंभू
मंदिर स्वयंभू महादेव हा स्वयंभू म्हणजे त्याच्यामध्ये असलेली काहीतरी ऊर्जा आहे. मंदिर ही संकल्पना विज्ञान, श्रद्धा, अर्थकारण, राजकारण, अध्यात्म ह्याचं जागृत मूर्तिमंत स्वरूप म्हणजे मंदिर आहे आपल्यासाठी. त्यामुळं हा फक्त एक वास्तूचा संबंध नाहीये, फक्त एक वास्तूसाठी आपण भांडत नाही आहोत. अखंड हिंदू होती किती त्यातली शिल्लक राहू शकली. त्यांना म्लेच्छांना हिंदू धर्म संपवण्याचा खळ स्वप्न बघणाऱ्यांना एक गोष्ट लक्षात आली, जोपर्यंत मंदिर आहे, जोपर्यंत संस्कृती उत्सव ह्या रूपानं इथं शिल्लक आहे, तोपर्यंत सनातन धर्माला आपण काही धक्का पोहोचवू शकत नाही. त्यामुळं असंख्य मावळे तयार होत राहतील. हिंदू धर्मासाठी साक्षात भगवान कृष्णांनी आपल्याला वचन दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल त्यावेळेला मी स्वतः इथं अवतरित होईल. ह्याची साक्ष मंदिर आपली देतात. आणि त्यासाठी एखाद्या बिल्डरला ही फक्त एखादी किरकोळ वास्तू वाटत असेल, त्याला दीड दमडी कमवायसाठी ह्याची अडचण होत असेल, आणि सरकारला जर का असं वाटत असेल की हिंदूची निष्ठा पक्षाभोवती आहे, धर्माभोवती नाही, तर हा त्यांचा जर चुकून गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज आपल्याला दूर करावाच लागेल. त्यामुळे हिंदूची निष्ठा ही एका विचारापेक्षा, एका पक्षापेक्षा ती असायला हरकत नाही, एका विचारसरणीच्या भोवतीनं असायला हरकत नाही, पण ती सर्वप्रथम धर्माबद्दल पाहिजे, हिंदू धर्माबद्दल पाहिजे, आणि त्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मंदिरांबद्दल पाहिजे. मंदिरांकडे वाकडी नजर करून बघणाऱ्याला आपण तीच शिक्षा दिली पाहिजे जी महाराजांनी आपल्या आया बहिणींकडे वाकडी नजर करणाऱ्यांना दिली. छत्रपती शिवाजी महाराज की ज्या वेळेला प्रयागला कुंभमेळा भरला आणि महाकालगिरी महाराजांचा माझा संपर्क झाला, त्यावेळेला त्यांनी शिष्य म्हणून माझी नेमणूक केली. त्यांच्याबरोबर राहायचे मला काही क्षण मिळाले, त्यांच्याबरोबर साधना करायचे क्षण मिळाले. ज्या वेळेला एक हरियोगीचं आणि साधूचं आयुष्य मी जवळनं बघत होतो, ते गुरु शिष्याच्या नात्यामध्ये आणि खास करून एका हरियोगी बरोबर राहताना बऱ्याचशा मर्यादा असतात. सगळ्यांना माहिती असेल की आमचे महाराज जे आहेत त्यांचा 12 वर्ष झालं हात असा पूर्ण अखंड वर आहे, ते पाठ टेकत नाही. तो एक हट्ट आहे, ती एक साधना आहे. खूप घाबरत मला हा सारखा प्रश्न पडायचा की आपण 5-10 मिनिटं उभारू शकत नाही, हात 5 ते 10 मिनिटं वर करू शकत नाही. हे एवढी पीडा, एवढी वेदना का? ह्यानं काय होणार आहे, ह्यानं साध्य काय होणार, अशी कल्पना डोक्यात यायची. झोपू शकत नाही. एवढ्या मर्यादा, एवढे नियम आणि एवढे पेन का? बघणाऱ्याचं, त्यांचं दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडायचा की त्यांचा हातामधनं रक्तप्रवाह खाली येऊन हात अक्षरशः वाळलाय. ही एवढी पीडा ते सहन का करत असतील? आणि 3ऱ्या वर्षी मी आखाड्यामध्ये आलो. 3ऱ्या वर्षी ते त्यांना धुनावरती चढवलेलं होतं. समस्त सगळ्या गोष्टींचा, संसारिक गोष्टींचा त्याग केल्यानंतर आणि कुठली साधनासाठी मिळवायची नाही, त्याच्यासाठी हे काही चाललेलं नाही. मग ही एवढी पीडा का? हिंदुस्थानामध्ये एकाही गावामध्ये, एकाही भूमीच्या क्षेत्रावरती गाईचं रक्त सांडलं नाही पाहिजे. आणि ते सांडताना बघताना जी वेदना होते त्याच्यासमोर ही वेदना काही नाही. आणि जोपर्यंत भारत भूमीमध्ये गाईचं रक्षण होत नाही तोपर्यंत हा हात खाली घेतला जाणार नाही. ही साक्षात त्या भगवंताला साध आहे की आता तरी तू खाली ये, तुला बोलवायला हात वर केलाय, त्याच्या हातामध्ये शिवलिंग आहे आणि त्या महादेवाला, महाकालला मी खाली आणि ही हा त्याचा हट्ट आहे. महाराजची गाय का?
तर म्हणजे जिथं गाय सुरक्षित नाही तिथं माय सुरक्षित नाही, जिथं माय सुरक्षित नाही तिथं आपले संस्कार, आपलं क्षात्र तेज सुरक्षित नाही. त्यामुळं गायीचं रक्षण पहिला केलं पाहिजे, मंदिरांचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे. असंख्य साधू, असंख्य लोकांनी ह्याच्यासाठी रक्त सांडले. ह्या छत्रपती महाराजांच्या संकल्पाला विसरलेला नाही. अजूनही छत्रपती संभाजी महाराजांना झालेली प्रत्येक वेदना त्याच्या हृदयामध्ये आजही धगधगते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याचं हे प्रमाण आहे. आपल्या क्षेत्रातलं लहान मोठं कुठलंही मंदिर असू दे, आपण अयोध्येमध्ये सेवा करायचं इतकं भाग्य आपल्या नशिबामध्ये कदाचित नसेल, पण हीच आपली अयोध्या आहे. हे मंदिरच आपल्यासाठी, हेच आपली काशी, हेच आपलं वाराणसी, हेच आपलं उज्जैन आहे. हेच आपल्यासाठी आपलं तीर्थ, आपल्या भागातलं मंदिर आपल्यासाठी आपला आत्मा आहे. आणि जर आपण मंदिर वाचू शकत नाही तर उद्या आपलं घर वाचू शकत नाही, आपले संस्कार वाचू शकत नाही, आपला सनातन धर्म वाचू शकत नाही. बराचसा विषय आपल्याला जसं पूर्वपीठिका महाराजांनी सांगितली तशी इथली सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे. ही ऊर्जा, हे आनंद आहे. आजही तुमचे विचार, तुमचं मार्गदर्शन, तुमच्या सर्वांची साथ आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही आखाडा, साधू, संत यांनी तर आयुष्य ह्याच्यासाठी खर्ची केले. आता संसारामध्ये असून सुद्धा, आपले व्यवहार करत असताना सुद्धा त्यातनं वेळ काढून परिणामी जेलमध्ये जाणं, जसं दादा म्हणतायत तसं प्रत्येक गोष्ट आपण केलीच पाहिजे. आपण केलेली होती, आपण प्रत्येक वेळेला करणार हा विश्वास घेऊन, हा संकल्प करून आपल्यासाठी हे मंदिरच स्वराज्याचं प्रतीक आहे समजून, सनातन धर्माचं प्रतीक आहे समजून, जर हे आज वाचू शकलो नाही तर उद्या आपण कशासाठीही काही करायला सक्षम नाही हे सिद्ध होईल. त्यामुळं आपली इथल्या लोकांची एकजूट, इथल्या लोकांची धर्मावरची श्रद्धा आणि आजही हा स्वयंभू महादेव स्वयंभू आहे आणि जागृत आहे ह्याचं प्रमाण आपल्याला सिद्ध करायची जी संधी मिळाली ती आपण सोडणार नाही. हेच राष्ट्रधर्म आहे, हेच धर्मधर्म आहे, हाच त्याग आहे, हेच आज आपली दाखवायची निष्ठा आहे. कुठल्याही सरकारला, व्यक्तीला, अराजक तत्वांना आपल्याला भाषेच्या मुद्द्यावरती, क्षेत्राच्या मुद्द्यावरती किंवा इतर कुठल्याही मुद्द्यावरती फोडा आणि राज्य करा हे न करता, हिंदूंनी त्यात आपली विभागणी न करून घेता, डिस्ट्रॅक्ट न होता सगळ्यांनी एकत्र राहून आपली भाषा, आपला प्रांत, आपल्या कुठलीही जात पात ह्या तर गोष्टी खूप मागे पडल्या पाहिजे. जरा हिंदू हा सनातन धर्म पाळणारा आहे, सनातन हे सर्व समावेशक आहे आणि मंदिर हे त्याचं साक्षात प्रतीक आहे. हाच साक्षात महादेव आहे आणि ह्याची पूजा, ह्याची रक्षा आपण करू शकलो नाही. गड कोट किल्ल्याची रक्षा आपण करू शकलो नाही. रस्त्याच्या मधोमध आपल्या रेल्वे रुळांवरती, रेल्वे ट्रॅकच्या शेजारी मजारी चालू शकतायत, मशिदी चालू शकतायत, मंदिरांची एवढी अडचण का? इथंच काही अंतरावरती मी एका गुगल मॅप वरती बघितलं की रस्ता फिरका वळवून एक मजार शिल्लक राहू शकते, पण मंदिराच्या बाबतीत मात्र लगेच नोटीस आणि लगेच एवढं धाडस का होऊ शकते? तर त्यांना वाकडी नजर करून बघताना मंदिराकडे पहिल्यांदा कळलं पाहिजे की हिंदू सुद्धा आता जागा झालाय आणि तो धैर्यशील आहे, तोपर्यंत आहे. भगवान कृष्णांनी गीता ही रणभूमीमध्ये सांगितले. आपण विनंती करून 5 गावं मागितली, मिळाली नाही, तर त्यांनी महाभारत सुद्धा घडवला आहे. तर त्यांचा आदर्श आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच आपला आदर्श आहे आणि आपल्या सगळ्या संकल्पाच्या पाठीमागं भगवंताची ऊर्जा आहे. तर असंच आपण एकत्र येऊन हे जे काय आंदोलन आपण उभं केले त्याला याची धगधगती आग, याची ऊर्जा अशीच आपण पोचवूया आणि एकजुटीनं एकत्र येऊन तिथं आज आहे त्याच्यापेक्षा मोठं मंदिर आपण बघूया. त्याचं तिथं आपला पुढचा उत्सव तिथे ह्याच्यापेक्षा जोरात साजरा करूया आणि आरती त्यांच्या हस्ते करून घ्यायला लावूया. त्यांना इथं यावं लागेल.
आपले पैलवान नितीन भाऊ आमणे, आपल्या मतदारसंघाचे बापूसाहेब पठारे आमदार, त्यांचे चिरंजीव सुरेंद्रभाऊ पठारे साहेब, आणि सीमेवर जसं आपले सैनिक आपले ड्युटी सांभाळतात त्याच, आणि सर्वजण आपल्यासाठी एक प्रेरणादायी आहे असे आपले व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. चंद्रकांतजी कुलकर्णी, त्यांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलेला आहे. त्यानंतर मिलिंदभाऊ एकबोटे आणि विश्वनाथ महाराज. एक या ठिकाणी आपल्याकडे मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा पण पूर्ण पाठिंबा आहे. मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट इंदोरकडून आलेले होते, त्यांचं म्हणणं आहे की आमचा पूर्ण मंदिराला पाठिंबा आहे. धन्यवाद. यहाँ पर उपस्थित सभी हिंदू बांधव, विशेष करून आपले आजचे वक्तव्य एकनाथ भाऊ, त्याच्यानंतर योगीजी, आपले पैलवान आणि इतर सर्व समाजसेवक, विविध समाजातून आलेले आपले सर्व हिंदू बांधव, आपले भागाचे सतीश मस्के, जंजिरे साहेब, आप्पा शिंदे साहेब, आपले आमदार बापूसाहेब पठारे, यांचे चिरंजीव सुरेंद्र बापूसाहेब पठारे, माजी सैनिक रवी पांडे आणि अग्रवाल समाजाचे फेडरेशनचे महिला अध्यक्षा नीताजी अग्रवाल, सुनीताजी मित्तल, आशुतोष जादव, आप सभी का यहाँ पर बहुत बहुत धन्यवाद, आभार. आप सबके सपोर्ट से हम लोगों ने आज ये कार्य जो किया है, इसको आपका भी समर्थन हो, उपस्थित सभी जनमानवों का, सभी हिंदुस्तानियों का, सभी हिंदुओं का, सनातन धर्म का हमें इसी तरह समर्थन मिलता रहे. और इस मंदिर की रक्षा, हमारे बीच में किन्नर समाज के भी लोग आए हुए, इनका भी बहुत बहुत बड़ा, ये भी हिंदू समाज में उतना ही योगदान दे रहे. एक बार इनको बहुत बहुत धन्यवाद. और मैं सबसे पहले हमारे समाज के पूर्व अध्यक्ष जोगिंदर जी अग्रवाल, इनमें से विनती करता हूँ, एकनाथ भाऊ एकगोटे, इनका मिलिंद भाऊ एकगोटे साहेब यांचा पुष्प शीतल देऊन सत्कार. तसेच आघाडी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज, राष्ट्र ऐक्यासाठी कटिबद्ध आपले प्रवीण जगविंदर गोयल अग्रवाल, आपणास विनंती आहे कृपया त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करावे. लढा देणारे, व्यायामशाळेचे शिस्तबद्ध परंपरेचे रक्षक आणि समाजप्रेमी गौरक्षक, धर्मरक्षक, पैलवान श्री नितीन आमणे यांचा पण जोरदार स्वागत. त्यांचा सत्कार आमच्या समाजाचे सचिव अमित, तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपले समाजाचे माजी अध्यक्ष योगेश गोयल. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहे नीताजी अग्रवाल, चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व संचालक आलेले आहेत. त्यांचा खूप खूप आभार. त्यांच्या अध्यक्ष यांना विनंती करतो कृपया या महिला शक्तीबरोबर त्यांनी पण यावे. Thank you.